नमस्कार. तर मी तुम्हाला माझी लास्ट व्हिडिओ जर तुम्ही बघितली नसतील तर जाऊन बघून या. आपल्या या चॅनलवरती आहे. त्यामध्ये मी सांगितलेलं की पहिल्या वीकमध्ये जे निकीनं वागली, जे बोलली, जे अनरिस्पेक्टिव्हली सगळ्यांशी बोलली, काय त्याचं तिला फळ मिळालं. तिला काय बोलले रितेश देशमुख नंतरने, आणि त्यानंतर ती आठवडाभर मनीम्यावसारखी गबसलेली. आणि परत दुसऱ्या वीकमध्ये ती शांत बसली. त्यानंतर जान्हवी आली. तिनं तर निकीला पूर्ण मागं म्हणजे निकी दिसायचीच बंद झाली. हिनं एवढी लेवल ड्रॉप करून ही बोलायला लागली प्रत्येकाशी. आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तेव्हा मी आता परत रिपीट नाही करणार. तुम्ही ती व्हिडिओ बघू शकता. काय आणि त्यामध्ये हे पण सांगितलेलं होतं की तोंडाला आवर घाल जान्हवी, नाही तर जे निकीच्या बाबतीत घडलंय तुझ्या बाबतीत त्याच्यापेक्षा वेगळंच काहीतरी घडल, हे मी सांगितलेलं होतं. आणि तसंच दुसऱ्या वीकमध्ये सुद्धा तेच झालेलं आहे. तर काय आलंय आता दुसऱ्या वीकमध्ये की रियालिटी शोला अक्षय कुमार त्यांची टीम आली होती. तेव्हा ही व्यवस्थित आपली बसलेली दोघी मित्र, ती दोन मित्र वैभव, अरबाज, निकी, हे त्यांचा सगळा ग्रुप बसलेला, ही मध्ये चौघं बसलेली. तर रितेश देशमुखने विचारलं की या खेळामध्ये पहिला आठवडा निकीने गाजवला तर दुसरा आठवडा जान्हवीनं गाजवला. पण त्याच्यात काय म्हटले की निकीने जेव्हा पहिला आठवडा गाजवला त्यामध्ये तिला एका व्यक्तीला इनसिक्युरिटी आली. कुणाला? जान्हवीला. तर त्या जान्हवीनं त्यामध्ये काय स्टेटमेंट केलं की आपण सगळं करतोय, आपण ठरवतोय, आपण प्लॅनिंग करतोय आणि क्रेडिट सगळं निकी घेऊन जाते. अहो ती घेऊन जाणारच. ती एक हिंदी बिग बॉस मधून आलेली आहे. तिला माहितीये की इथं कोणाला किंमत द्यायचं नाही, काही करायचं नाही, उलटं बोलायचं, रूल ब्रेक करायचे. जेवढं आपण दंगा करल, जेवढं भांडणं करल लोकांच्या नजरेतील, तेवढं आपलं नाव होईल, असं तिची टेंडन्सी आहे. आणि त्यामध्ये कुठल्याही साध्या सुद्धा गोष्टीला सुद्धा ती भांडत असत्या ना. त्याला शेंडाना बुडका असतोय, त्याला ती भांडत असत्या. तर त्यात तिनं काय म्हटली की जान्हवी काय बोलली की सगळं आम्ही प्लॅनिंग करतोय आणि क्रेडिट सगळं निकी घेऊन जात्या, हे जान्हवी म्हटली. त्यावर जान्हवी काय म्हणते रितेश देशमुखला, अहो सर काही काय बोलताय असं का? त्या ऐसा कब कहा था? अरे नहीं, आपने कहा था उस दिन जब आप नाव में थे तब आपने कहा था. अरे भूल गए होंगे, टेंशन बहुत है ना. और रितेश देशमुख सुद्धा चिडले आणि अक्षय कुमार सुद्धा म्हटले की हे सगळं व्हिडिओ मध्ये असतंय, हे आम्ही सगळं बघून येतोय, हे ते नासत असं सगळं सांगितलं. तर त्यांनी की काय तुझं आधी तोंड एवढं, सॉरी होठ एवढे, त्यात काय केलं, कसं होठ पुढे. त्यात जान्हवीला तिथं कळायचं झालं बंद. जान्हवीला माहित होतं की आपण हे बोललोय सगळे, त्यांनी तिनं असं दाखवलं की मी काय बोललेलीच नाही. तुम्ही हा व्हिडिओ बघा, त्यामध्ये जान्हवीला पण बघा काय बोलल्या आणि निकी पण बघा तिनं तोंड कसं केले ते. क्या हो रहा है? सारा काम तो हम ही कर रहे हैं. फुटेज ये लेके जा रही है. काय? अच्छा निकी, आपको पता नहीं था ये? नहीं सर काही बोलला काय सर? एक मिनिट. कॅमेरा चालू असतं बाई, कॅमेरा चालू असतं. सगळ्यांना काय करतोय इथे? आम्ही सगळे फुटेज बघून आलोय. जान्हवी नीट ऐका आता. इथे मी खोटं बोलत नाहीये. मी जे बोलतोय ते खरं बोलतोय. तुम्हाला पाहिजे तर फुटेज दाखवेल मी. तुम्ही सोफ्यावरती बसला होता लिव्हिंग एरियामध्ये, रडत होता, आणि रात्री तुम्ही त्यांना सांगितलं की सगळं आपण करतोय, फुटेज निकी घेऊन जाते, सगळ्या प्लॅनिंगचं क्रेडिट निकी घेऊन जाते. तुमच्या लक्षात नसेल पण माझ्या लक्षात आहे. हा विषय मी काढला नाही, आत्ता निघालाय. तर पुढच्या वेळेस जर मला म्हणत असाल ना तुम्ही काही बोलताय, तर पहिलं स्वतःकडे बघा आणि नंतर मला सांगा. नंतर बघितलं तर हे झालं. एवढं माणूस बोललेलं एवढं आठवत नाही का आपण एवढं बोललेलो हे ते. त्यामध्ये ती इरिना होती, वैभव होता, पण ती त्यावेळेला काय बोलली नाही की तू अशी बोललीस किंवा काय, हे नाही ते नाही. तर जान्हवीने रिजेक्ट केला, मी असं बोलले नाही किंवा हे ते वगैरे वगैरे. मग ती व्हिडिओ दाखवली तुम्हाला, आता तुम्हाला कळलं असेल काय बोलले आणि काय नाही. ती आता म्हणजे रितेश सरांनी सांगितलं ते झालं.
त्यानंतर ती जी काय बोलली ती तुम्ही बघा. त्यामध्ये आता ती काय म्हणत्या की जेव्हा ती अरबाज एरिना सोबत जाते तिथं जान्हवी सोबत आणि तिथं जान्हवी जाते तिथं आणि विचारते की मी असं बोललेले का, मला आठवत नाही मी काय बोलले, एक्झॅक्ट काय बोललेले. तिला फक्त तिची बाजू क्लिअर करायची होती की हे मी बोलले माहितीये मला, एक असं पण करून जरासं एक या ट्रॅकवरून ह्या ट्रॅकवर न्यायचं, सॉफ्ट कॉर्नरवर न्यायचंय तिला. तर तिनं तिथं त्यांच्यात काय केलं, म्हटली नाही मी काय बोललेले. मग इरिना म्हणते की यू सेड दॅट इनसिक्युरिटी, आपण सगळं करतो आणि क्रेडिट निकी घेऊन जाते. मग ती म्हणते नाही मी तसं बोलली नसेल, मी बोलली असेल की सगळं आपण करतोय, क्रेडिट फक्त निकीला मिळते, महाराष्ट्र फक्त क्रेडिट निकीला देतोय. ते बरं आठवलं तुला, एवढं मोठं आणि छोटं तुला आठवलं नाही. आता तुम्ही हा खरा व्हिडिओ बघा, ती एवढं सांगायला की निम्ना मी अशी बोलली असेल तशी बोलली असेल, ती काय बोलल्यात ते बघा, मग तुम्हाला कळेल. आपण गोष्टी करतो आणि निकी क्रेडिट घेऊन जाते. आता पण मॅटर झालेला, ठीक आहे, काही अडचण नाही, ठीक आहे. झोपण्यावरून मॅटर झालेला पुरा प्लॅनिंग मेरा था रे. निकीच्या डोक्यात पण नव्हती ही गोष्ट, ती तिचा गेम खेळते. खेळू तर तिला, तिचा गेम सोडली, बोलणे खाल्ली सरांची, कारण मला माहित होती तिचं गेम खेळतो, आपण फक्त मागं म्हणतो. हा पूर्ण आहे की नाही गेम प्लॅन झालेला आहे. कुणाचा, जान्हवीचा. म्हणजे स्वतः तिच्या बाबतीत एक आठवडा निकी करते, दुसऱ्या आठवड्यात ती ग बसते, जान्हवी करते. आता या आठवड्यात जान्हवीनं दंगा केलाय, आता या आठवड्यापासून निकी दंगा करायला चालू करते आणि ते तिनं केलेलंच आहे चालू. तिला रितेश देशमुख कितीही काही आठवड्याच्या शेवटला ओरडू देत, काही करू देत, आपल्याला ओरडा खायच, आपण फोकसमध्ये फुटेजमध्ये राहिलं पाहिजे. आणि एवढं सगळं होऊन आपलं भांडं फुटलंय, आता त्याला आपण काय करू शकत नाही. जान्हवी रडत रडत रडत, काय त्या रडायला, किती ओव्हर ऍक्टिंग. सोशल मीडियावर 50 रुपये कटिंग ओव्हर ऍक्टिंगची असे भरपूर हे आले, असे 50 तिला बिग बॉस मधनच कट करून टाक. केवढी ती ओव्हर ऍक्टिंग करायची, रडत. अहो अटॅक आला म्हणते, पॅनिक अटॅक आला तिला. अरे आमच्या एखाद्या माणसाला छातीत दुखा लागलं तरी ते अर्धा तास तसाच बसतोय. तुझा पॅनिक अटॅक काय घेऊन बसलाय तू? 5 मिनिटात तुला अटॅक आला, तो तुझा छोटा पुढारी येतोय, बिग बॉस मेडिकल रूम उघडा, तुला तिथे घेऊन जात्यात. हे लक्षात ठेव, तिथं तुला होत्याला त्रासाला एकमेव तिथं कोल्हापुरी माणूस होता, डीपी दा. आम्ही कोल्हापूरकर असे की दुश्मनाला सुद्धा आम्ही पाणी पाजतोय, आम्ही असं बघत नाही. या सगळ्या गोष्टीत अरबाज आणि बिल्डर वैभव हे सगळे लांब होते. काय झाले काय नाही, आपली बाजू कशी होईल, हे होईल. तुला मेडिकल रूम मध्ये नेलं, तिथं तुला कसं तरी व्हायला लागलं. तू बीपी चेक, असा कुठला अटॅक आहे की बीपी चेक केलं की अटॅक जातोय. आणि बिग बॉस म्हटले की तुम्ही पहिला दीर्घ श्वास घ्या. असा कुठला बिग बॉसचा दीर्घ श्वास तू घेतलास की तू एकदम परफेक्ट झालीस, 10व्या मिनिटाला तू लगेच शो मध्ये आलीसच. मस्त प्लॅन आहे. किती ती नाटकी करायची रे. एका रियालिटी शोला आपण एक लेवलला खाली जाऊन बडबडतोय कोणाला पण, काही पण. आणि आपण ज्या नाटकी करतोय, तुम्हाला वाटते महाराष्ट्र या नाटकीला नाटकी आवडत असतील? नाटकी कुणालाही या पसंत नाही. तुम्ही फक्त दंगा करायला दिसताय सगळीकडे, पण त्याचा काही उपयोग नाही. तर जान्हवी आता या आठवड्यात तुम्हाला पूर्ण शांत दिसेल, कुणाच्या आद्यात न कुणाच्या मधात ठरल्यासारखं. परत निकीच दंगा करेल कुठल्याही गोष्टीवरून. हे इथंच का ठेवलं, ते तिथंच का ठेवलं, माझ्या वस्तूला हात का लावलं, तू असं का बोल. आणि काय नाही झालं तर अरबाजभर भांडायला तिला चान्स आहेत. काय नाही झालं की तू माझी साईड का घेत नाहीस, तू मला का बोलत नाहीस, तुला हेच आवडत नाही काय, तुला लसूण आवडत नाही काय, तू मला का ओरडतोस. काय नाही झालं तर अरबाज हाय तिच्यासाठी भांडत बसायला. दुसरं काही तिने केलेलं नाही. त्यामुळे जनतेला एक सांगायचं आहे की या आठवड्यामध्ये जे नॉमिनेशन झाले होते त्यामध्ये सूरजला तुम्ही 1 नंबरला मत देऊन निवडून त्यांना सेफ केलं होतं. तसंच बाकीच्यांनाही करा. आणि जे फक्त स्वतःसाठी खेळते, सगळे स्वतःसाठी खेळायला लागल्यात, पण जे स्वतःची पायरी सोडून बिग बॉसचा एक खेळ सोडून जे वागतात, जे करतात, जे घाण प्रकार वागला जातोय. नुसतं त्या निकीला एकच आहे की ती एवढ्या मोठ्या रियालिटी शो मधून टॉप 3 मधनं आलेली आहे ना, तिला तेच दाखवायचंय की मी एवढ्या ह्याच्यातनं आले, मी कॅप्टन बनू शकले नाही.
हे तिच्या डोक्यात खटकते, तिला खटकते का कोण कुठली काय ती अंकिता काय ती कोकणात आली आणि ती कॅप्टन झाली, तिला ना खेळता येते ना करता येते. तिच्याकडं खेळायची जर हे नसेल ना तर तिच्याकडं ताकद आहे. ती ज्यांना घेऊन खेळते ना, धनंजय पवार असतील, आमचे डीपी दास असतील, सूरज असेल, बाकीची जी सगळी असतील, अंकिता असतील, अभिजित असेल, त्यानं सपोर्ट केला त्यावेळेला, योगिता असेल, हे सगळ्या तिनं गेमवर फोकस केला, तिनं टीम एकत्र केली. तुम्ही चौघं जरी एकत्र ताकदीच्या असला तरी तुम्ही डोकं वापरत नाही, ते तिनं वापरलेलं आहे. आणि ती कुठली काय येऊन एक रील स्टार एक कॅप्टन्स होते पहिल्या आठवड्यात. आणि मी बिग बॉस सीझन टॉप 3 मध्ये बिग बॉसच्या एका हिंदी रियालिटी शो मध्ये जाते, त्यामध्ये मी येते आणि त्यातून सुद्धा मी इथं एवढं मी पहिला वीक गाजवते, सगळं करते आणि मग कॅप्टन्सी होत नाही. तुला राग त्याचा की तू कॅप्टन नाही झालीस, ती डिझर्व करत नाहीत. तुला वाटतं की मी डिझर्व करतो, ते मला नाही मिळालं, तिला का मिळालं. तू ठरवू शकत नाहीस की कोण डिझर्व आहे ह्याच्याच कॅप्टन सीटसाठी. हे त्या दिवशी तू दाखवायला पाहिजे होतंस. आणि जी तू आता एलिमिनेट झालेस ना, म्हणून तुझा दंगा चालू आहे. आता मागच्या आठवड्यात एलिमिनेट झाली, पहिल्या आठवड्यात दंगा केलास, एलिमिनेट झालीस, शांत झालीस. आता बिग बॉसने एक आठवड्याचं फ्री हे केलंय, म्हणजे विदाऊट एलिमिनेशन हा वीक जाणार आहे. त्यामुळे तुम्ही हा असं एलिमिनेशन मध्येच राहिलायसा, तर तुम्हाला परत ते चर्चेत येण्यासाठी परत तुझा दंगा चालू आहे. या आठवड्यात लिहून घ्या तुम्ही की या आठवड्यात जान्हवी ग बसणार, निकी दंगा करणार. कुठलीही गोष्ट या आठवड्यात फक्त दंगा बघायचा असेल, जर तुमचा मूड फ्रेश असेल, मूडची पूर्ण वाट लावून घ्यायचा असेल, तर तुम्ही बिग बॉस बघा. बिग बॉस म्हणजे काय, बिग बॉस मध्ये निकीचा शो बघा. जे आहे ते तुमचं शांत मन सगळं खराब होऊन जाईल. काल 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 सायलेंट तुम्ही जर आवाज बंद करून बिग बॉस बघा. निकी आली की म्यूट करा, निकी गेली की अनम्यूट करा. तुम्हाला खूप छान वाटेल बिग बॉस. पण निकीला काय बघू नका या आठवड्यात, फक्त निकीचा काय दंगाच आहे. त्यामुळे तुम्ही बिग बॉस बघा. आणखीन तुम्हाला पुढच्या व्हिडिओ येणार आहेत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॉलो करा. सपोर्ट महत्वाचा आहे तुमचा, बस बाकी काही सांगणार नाही. थँक्यू.